No words I have. I'm very hungry. I'm very hungry. Jagdamba is only 9 kilometers away from us. And we are stuck here. टायर पंचर मराठी बाई याच्या बघणार थोडी इंग्लिश वाले गाइस को ऐसा मत बोलो. गाइस को ऐसा मत बोलो. सगळं चिकन कच्चं तुमचं, तुम्ही भाकर नीट भाजत नाही, रस्सामध्ये तुम्ही आखा चिकनचा रस्सा म्हणून सगळं टोमॅटोचा रस्सा टाकला जातात, सगळं टमाटोचं सगळं ग्रेव्ही. कारण काय बावट आहे, तुम्ही काही चिकन खाल्लं का आयुष्यात? म्हणजे मला या गोष्टी बोलायचं नव्हत्या, पण माझं फ्रस्ट्रेशन एवढं गेलं ना, रात्रीचे 12 वाजता ही फालतूगिरी केली आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभ आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आणि आज आपण आहेत शेडिंग टोल नाक्यावरती आणि हा माझा अवतार बघून तुम्हाला असं कळतं लगेच की आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. मी डायरेक्टली ऑफिसवरून मला यांनी उचललं पनवेलवरून आणि आम्ही चाललो आहे सध्या कोल्हापूरला. बिकॉज आम्ही घेतल्या सुट्ट्या आणि आम्हाला याचा ट्रेकसारखं नाही समजा, पन्हाळा पावनखिंड वगैरे सगळ्या आम्हाला गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात. ज्योतिबा, पन्हाळा, अंबाबाई. तर आज गुरुवार, आज संध्याकाळी आम्ही निघतो इथून. शेडून टेनोकवरती आम्ही वडापाव इथं खावतो, जो आपला रॉकी फेमस वडापाव आहे तिथनं. आणि आता सध्या आपण हवा भरूया गाडी. शुभम फक्त चौघ जण, काउंटर थोडा मोठा वाढणार आहे आमचा, बट मनात जिद्द घेऊन. आणि हा ब्लॉग आपण इथनं आता जोरदार पद्धतीने स्टार्ट करतोय. लगेच वडापाव वगैरे खाऊ आणि लगेच निघूया. आता वाजलेत 8:30, 8:45. चलो लेट्स गो. कुठं आहे आपण आता? KGF रॉकी भाई वडापाव. कुठं आला हे? रॉकी भाई वडापाव कुठं आहे? खोपोली नाही शेड्यूल. सो मित्रांनो, आता माझ्या घराच्या इथनं आपण निघतोय. ही आपली 4 व्हीलर, हे आपलं घर. आणि आता आपण चेंज करून मस्त की आता निघतोय. खूप लेट झाला, आता 10-11 झालेत, कारण की आम्ही मग रस्त्यात थांबवली. आता घरी मला फ्रेश व्हायला पण वेळ लागला. तो आमच्या घराच्या खाली बघा, ही बघा मंडळी. सो लेट्स गो. असा पळव आता नाही लवकर. स्पीड लिमिट किती? 100 आहे. बेंगळुरू हायवे आला, कोल्हापूर कमी. जाऊ दे म्हणजे 130 जाऊ दे direct. कोकणला गेलो रे. चिंगम लाव का? आयडेंटिफाय कर पटकन. सो गाईज, टायर आपला पुण्याच्या रोडला गाडी पंक्चर झालेली आहे. पहिला पुढचा टायर अंदाजी बाब नाही आहे, कारण आम्हाला हॉटेल जगदंबाला यायचं होतं आणि तो आता 5 मिनिटात बंद करणार होता. आणि आम्ही एक्झॅक्ट 5 किलोमीटर मागं होतो आणि त्या गाडीत आपल्या पंक्चर झाले. आपण काढूया ना. पेपरी लावायला लागेल. हो नाही, पहिले सावण काढायला लागलो. थांबली हवा. सो मित्रांनो, तेवढं भरलंय सामान, तेवढं आपल्याला काढायचं आहे.
ये स्पॉट में आया है भाई करने का भैया. तू कोणती कामं नाही करत आहे का? तू safety करायला. काय म्हणणं काय तुमचं याच्यावर? अरे हे घे ना. त्याला तर घे नुसतं, त्याचा हात काय घेतोय? अरे 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 काय करतोय? तुझा फ्लॅश आहे? हा काहीतरी होतंय असं ते सांगतो. No words I have. I'm very hungry. I'm very hungry. Jagdamba is only 9 kilometers away from us. And we are stuck आणि here. इथं टायर पंचर मराठी बाई याच्या बघणार थोडी इंग्लिश वाले ए गाईस पैसा मत बोलो. गाईस पैसा मत बोलो. बाईक काय मारतोय भाई bro. इथे आपले शुभम लांब. हे पण दाखव. गरम नाहीये पण टायरला हातलं. अरे टायर होतात. हे उचललंय टायर. हा उचकला उचकला. हे घे ना पाण्याने. शुभम द मेकॅनिक IT इंजिनियर. करायला लागतील पाण्याने. हे अशा IT इंजिनियर. हे चल, और चल, किती लास्ट आहे? थोडा राहिला थोडा राहिला. घे थोडा उचलत आहे. उचल उचल हा. हा बरेच उचललं कारण आपण म्हणा टायरचं ना एक अर्धा उतर काही खाली गेलं पाहिजे टायरच्या. हा अरे सरळ करतो. बाद झाला, बाद झाला, बाद झाला. टायरचं पाण्याने लूज करायचं. बाद झाला नको करूस. रे जगदंबा. आज नव्हतं बस. काय पण करता आपल्याला. सो काय प्रिपेयर फॉर एवरी सिचुएशन. कभी भी कौन सा भी दिन आ सकता है. अभी हमारा दिन नहीं है आज. अहो जगदंबाला पोहोचणार होतो आम्ही फक्त 5 किलोमीटर बाकी होतो आणि या 5 किलोमीटर अंतर या बोगद्याच्या माग काय करणार आहे? जाणार नाही पुढं. अरे हायवेचा स्पॉट दाखव ना आपण कुठं अडकलो. नाही दाखवलं नाही. टेकलाय. काहीच 12 झाले आमच्या 12 वाजले प्रॉपर. अडवा तू थोडीशी जेवणात पण खर्च काढशील. हे कुठं ठेवायचं. लांब द मेकॅनिक. चपलं बुकडलं. सो गाईज आफ्टर टायर पंक्चर आपण आलोय हॉटेल स्वराजला. व्हेज नॉनव्हेज. चला आतमध्ये बघूया खाऊन कसं आहे. कॉमन केलंय. सो मित्रांनो हॉटेल स्वराजला आपण जेवायला आलो. नशीब बघा लाईट पण गेली. काय बोलणार भाई लाईट पण गेली या टायमाला. बाहेर रात्री 11:30 भाई 11:30 लाईट चालली. नजर का टीका पण आम्ही सोबत घेतलाय पण असं आम्हाला कळत नाही आमचं काय होतंय काय. टायर पंक्चर. आता लाईट गेली. जेवण आम्ही चकली काढून दिवस काढ. चकली खाल्ली भाकरी पेपर. आता आपण थाळ्या मागवल्या. चिकन थाळी स्पेशल हॉटेल स्वराजचं. एंडला मी रिव्ह्यू दिला त्याबद्दल. बघा बघता बघता डोळ्यात पण गेलं होतं माझं. आता एक तर लाईट गेले त्यात डोळ्यात पण गेले. आपण खायला सुरुवात केली थाळी आली की. कसं वाटतं भावा. नो वर्ड्स. आता आपण आलोय खेड शिवापूरला आणि आता आम्ही इथं टेंट लावणार आहोत जरा आराम करण्यासाठी. बट एक गोष्ट आहे आम्ही ज्या हॉटेल स्वराला गेलो ना आम्हाला त्याने ते 1 तासभर थांबवलं. आता आम्हाला लेट पण झाला होता पण त्याने 1 तासभर थांबवलं. नंतर जे चिकन होतं ना ते पूर्ण कच्चं होतं आणि खूप खराब होतं. असं म्हणजे आम्हाला
वाटीभर असा भात असा म्हणजे भिकाऱ्यासारखं जेवण असं क्वालिटी सिरियसली नाही म्हणा एवढं असं पटलं नाही ॲटलीस्ट 250 रुपये थाळी होती. काय असतोस काय वाटलं तुला? भंगार जेवण भंगार. असं म्हणजे एवढं त्या हॉटेल सोडत ना त्या खेडशिवापूरच्या टोल नाक्याच्या अलीकडे सिरियसली तुम्ही कधी आलात कधी त्या हॉटेलला थांबूच नका. माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे. एवढं घाण सर्व्हिस आहे त्यांची, आतमध्ये विचारायला गेला लय अवघड आहे लय अवघड. म्हणजे एखाद्याने हॉटेल खोललंय आणि त्याच्या त्या हॉटेल मालकात आणि त्या शेफमध्ये भांडण झाले. तो शेफ भैया होता कुठला तरी. मग तुमचं तुम्ही आता शॉर्ट आउट करा पण तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन काहीतरी असतं ना, कस्टमर सर्व्हिस वगैरे काहीतरी चांगली असतं ना. सगळं चिकन कच्चं तुमचं, तुम्ही भाकर नीट भाजत नाही, रस्त्यामध्ये तुम्ही आका चिकनचा रस्ता म्हणून सगळं टोमॅटोचा रस्ता टाकला जातात, सगळं टोमॅटोचं सगळं ग्रेव्ही. कारण काय बावट आहे तुम्ही काही चिकन खाल्लंय का आयुष्यात? म्हणजे मला या बोलायचं नव्हतं पण माझं फ्रस्ट्रेशन एवढं गेलं ना. रात्रीचे 12 वाजता ही फालतूगिरी केली आमच्यासोबत. एवढं फालतूगिरी म्हणजे असा मूड खराब झाला. आम्ही 4 जण येतो उपाशी होतो. आम्ही जेवायसाठी हॉटेलला थांबलो बिंबलो, तिथे लाईट गेली सगळी त्यांची गोष्ट. त्यांचा इंटरनल मॅटर आहे, त्यांनी करायला पाहिजे ना प्रॉपर सॉल्व्ह. मला ही गोष्ट पटली नाही. पहिलाच दिवस आमचं त्याच्या टायर पंक्चर झालं, त्यातनं आम्ही सर्वाईव्ह करून कसं तरी पुढे आलो आणि आता ही गोष्ट नाही. सो मित्रांनो जे झालं ते सोडून द्या. बट आता टेंट टायर आपला आता आपण थोडा आराम करणार. टेंट तिथे वरचं कवर लागते, गाडीकडे पार्क आहे आणि आम्ही जिथे आलोय ना तो एक डेड स्पॉट आहे. म्हणजे पेट्रोल पंप आहे पण कोणच नाही. म्हणजे ऍक्च्युली आम्ही सोडून बाकी कोणच नाही. बघा लाईट लावली, आतमध्ये झोपले बिपले असतील आम्ही ते गाडी पार्क केली आणि टेंट लावला मस्त केला. आता मस्त आम्ही झोपणार या टेंटमध्ये. सो हिअर आवर न्यू टेंट आणि इकडे झालेलं प्रॉपर तेव्हा त्याचा हुक दिलं बघ त्याचा अटकव झालं ना. इकडचं पण लावून घे आणि इकडचं लावायचं बाकी, इकडचं लावायचं बाकी. काय आलं चुकीचं गेलं, ह्यात लावायचं ह्यात. येस तेच करतोय पण थांब एक मिनिट. अरे थांब ना. एवढ्या अथकपर्यंत आपला टेंट झाला आहे. आपण झोपाची तयारी करतो बघा. ब्लँकेट वगैरे सगळं पेशो सगळं आणलंय. गुड नाईट. या आजच्या थकवा आपल्याला जाणवतोय कारण टायर पंक्चर आपण काढला. नंतर जे अशा चिकन खाल्ला, फालतू चिकन खाल्ला न शिजलेला वगैरे. बट जाऊ द्या, ती आशुची चॉईस होती, सोडा. आता उद्या भेटू परत. आता तोपर्यंत गुड नाईट, आपण झोपा आता. 6 hours later. मॉर्निंग गाईज. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही पूर्ण पॅकअप करायला घेतला. आता आपल्याला निघायचं कोल्हापूरला, कारण की सकाळ सकाळी लवकर आपल्याला फ्रेश होऊन महालक्ष्मीच्या दर्शन व्हायचं. सो यहाँ पे पैकअप हो रहा है. आता विठ्ठल कामतला आपण आलोय नाश्ता करा सकाळी. बिकॉज कारण जेवणामुळे आपल्याला नाश्ता तर प्युअर करावं लागेल. सो काच बंद आहे भाऊ इकडची. निघूया आपण विठ्ठल कामत यांचा आस्वाद घ्यायला. लेट्स गो बॉय. रसा माग ना दादा. आणि 190. नाव काय? विठ्ठल कामत. तर मित्रांनो इथं विठ्ठल कामतला आपण नाश्ता केला आणि नाश्ता करायच्यानंतर बाहेर जरा इथे बघा माझा महिंद्राचा चार्जिंग पॉईंट आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं. सो इथे म्हणजे माणूसच नाही, विदाऊट मॅन पॉवर चार्जिंग पॉईंट दिसतो इथं. त्यांचा QR कोड आपण स्कॅन करायचा किंवा तो ॲप आहे तो डाउनलोड करायचा आणि त्यावरनं आपण ते स्कॅन करू शकता गाडी तुमची. हे बघा, म्हणजे तुम्ही जरी नाश्ता करायला थांबला तरी तुम्हाला ह्याचा बेनिफिट आहे इकडे विठ्ठल कामतला कोल्हापूर राहायच्या वेळेला. सो हे लिहून ठेवा तुमच्याकडे, याद राखू. सो मित्रांनो जुन्या आठवणी ताज्या होत्यात.
मी आता माझ्या कॉलेजला आलो की आयडला कोल्हापूरच्या कॉलेजला. गेला सुरू. हे बघा कॅम्पस फुल असं म्हणजे आठवणी 4 वर्ष तिथं काढलेत मी. दाखवणार सगळे मित्र आता सगळे लांब गेलेत. बट जे लहानपणापासून सोबत आहेत त्यांना घेऊन आलोय, त्यांना कॉलेज दाखवायला. एक लुकआउट कॅम्पस. तर मित्रांनो आपला फ्रेश वगैरे झालोय, आपण आता निघणार आहोत. बट हा जो पुढचा पार्ट असेल नेक्स्ट डेचा, म्हणजे आपला दुसरा दिवस आपण कोल्हापुरात आपण सुरू करतो पहिला आपला दिवस, तर त्याचा हा नेक्स्ट पार्ट येणार आहे. त्याचा आम्ही वेगळा ब्लॉग शूट करतो आहे. सो आतापर्यंत जेवढी आपली तुमची जर्नी आहे आमची, जेवढी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत वाट बघा पुढच्या वीकची, जेव्हा आपला नेक्स्ट पार्ट येईल. तोपर्यंत बाय बाय.